राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। बातमीपत्रात सुरुवात करूया। पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण। विमा कंपन्यांचा नफा वाढला, मात्र शेतकऱ्यांच्या भरपाईत घट। शेतकऱ्यांना कोण वाली आहे का? राज्य शासन याकडे लक्ष देणार का? शेतकऱ्यांची मागणी, तर लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचाही शेतकऱ्यांनी दिला इशारा। अहिल्यानगरमध्ये कांदा दर 1,500 रुपयांवर स्थिर। कांद्याची निर्यात बंदी उठवली असल्याचे सांगितले जात असले तरी कांदा दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही। गेल्या काही दिवसापासून बाजार समितीत कांद्याचे दर हे 300 ते कमाल 1,500 रुपयांवर स्थिर आहेत। हे अहिल्यानगरमधील सध्याचे दर आहेत। केळीच्या कंदांना मागणी, प्रति रोपाचे दर 17 ते 20 रुपये। लागवड मात्र सुरूच। यंदा केळीची लागवड सुरूच आहे। सध्या रामबाग किंवा आगार मृग बहार केळी लागवड सुरू आहे। लागवडीसाठी पुरेसे कंद उपलब्ध नसल्याने लागवडीवरही परिणाम होत आहे। सध्या प्रति रोपाचे दर हे 17 ते 20 रुपये आहेत। वेगळेपण जपणाऱ्या वायगाव हळदीची भिस्त खेडा खरेदीवर। देशात रंग, चव आणि कुरमुनीचे प्रमाण या अधिक असण्यापेक्षा माध्यमातून वेगळेपण जपणाऱ्या वायगाव हळदीला स्थानिक दरावर बाजारपेठच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे। या हळदीची भिस्त खेडा खरेदीवरच सध्या दिसत आहे। सिंधुदुर्ग 1 ते 5 एप्रिल दरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला होता। त्यामुळे अनेक बागायतदार, जे आंबा बागायतदार आहेत किंवा काजू बागायतदार आहेत, त्यांना मोठा फटका बसलेला आहे। आंब्यांवर काळे डाग दिसत असल्याने आंब्याच्या दरात ही घट होताना दिसत आहे। यापुढे असं जर सुरू राहिलं तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल। नाफेडकडून कांदा खरेदीच्या हालचाली सुरू। एपीसीचे महासंघ दूर सदस्य संस्थांना प्राधान्य। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी दिला असला तरी नाफेडकडून कांदा खरेदीच्या सध्या हालचाली सुरू असल्याच्या दिसत आहेत। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आहे। उत्पादकता वाढीसाठी आराखडे करा। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचना। कृषीच्या कार्यशाळेचे उद्घाटन, तर सचिवांनी मागवल्या व्यक्तिगत सूचना। त्या सूचनांवर अंमलबजावणी करत उत्पादकता वाढीसाठी ते आराखडे तयार करत आहेत। त्यामध्ये ह्या व्यक्तिगत सूचना महत्त्वाचा दुवा ठरण्याची चिन्ह दिसत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 249.28 टन रेशीम कोशांचे उत्पादन। 3.25 लाख अंडी पुंज वाटप। 10 ते 15% उत्पादन वाढ झालेली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 ते 25 या आर्थिक वर्षात सुमारे 250 टन रेशीम कोशांचे उत्पादन झाल्याने सगळीकडे फायदा होत आहे। उष्ण झळांनी विदर्भाची होरपळ। तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा, तर तापमानाचा पारा 42 पार सुद्धा गेलेला आहे। राज्यात पाऱ्याने चांगलीच उसळी घेतलेली असताना सूर्य तळपल्याने विदर्भात 42 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद आहे। उष्ण झळांनी सध्या विदर्भ होरपळत असताना कोकण, उत्तर महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान दिसत आहे। राज्यात उष्माघाताचा 30 जणांना त्रास। बुलढाणा, परभणी, गडचिरोलीत सर्वाधिक रुग्ण। गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये तापमान सातत्याने वाढत असताना राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। विदर्भात ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत आहे। त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे। शहरी निमशहरी भागातील अतिक्रमणे होणार नियमित। सर्वंकष धोरणासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती। शहरातील आणि निम शहरात ज्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण झालेली होती ती नियमित होण्याची शक्यता आहे। कृषीची उद्यापासून राज्यस्तरीय कार्यशाळा। तयारी सध्या सुरू झाली। भविष्यातील संधी आणि आव्हानांचा वेध घेणार, तसेच कृषीमध्ये सर्वाधिक तरुणांना समावेश करून घेण्यासाठी अनेक समोर योजना आणण्याची शक्यता आहे। अनाथ आश्रमातील तरुणींच्या नावे उपवर मुलांची फसवणूक होत आहे। विदर्भामध्ये लुबाडणूक करणाऱ्या टोळी सक्रिय। महिला अनाथ आश्रममध्ये 30 ते 40 वयोगटातील मुली आहेत अशा जाहिराती करून अनेक उपवर मुलांची फसवणूक ही विदर्भामध्ये होत आहे। त्यातून सावधान राहण्याचे सुद्धा आवाहन केलेले आहे। राज्यातील 95 कारखान्यांनी थकवली FRP। 200 पैकी 105 कारखान्यांकडून 100% रक्कम जमा झालेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना 26,796 कोटी रुपये अदा केल्याचीही कारखान्यांच्या संचालकांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे।
त्यानंतर पुढील बातमी आहे, हंडाभर पाण्यासाठीची वणवण थांबणार कधी? जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी व नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी केलेली आहे. 4 दिवसात ठेका बदलाची गतिमान प्रक्रिया. पुणे बाजार समितीतील मोठा प्रकार, संगणकीय आवक नोंद प्रकरण. तर वार्षिक 1 कोटींचा ठेका दिल्याची सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे हा 4 दिवसात ठेका कसा बदलला याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर पडले काळे डाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार चिंतेत. गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस हा कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोसळला होता. त्याचा परिणाम हा आंब्यांवर झालेला दिसत आहे. पंढरपुरात आज चैत्री वारी सोहळा. एकादशीचा अनुपे सोहळा मंगळवारी पंढरपुरात झाला. या सोहळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या कोपऱ्यातून भाविक भक्त आले होते. त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आहे, आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी. युवासेना प्रमुख आणि आमदार असलेले आदित्य ठाकरे यांनी काल मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन ही महत्त्वाची मागणी केली. बळीराजाची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्र्यांविरोधात संताप. माणिकराव कोकाटे राजीनामा द्या मुकाट्याने. भिवंडी, उरण, पनवेल शिवसैनिकांचे मोठे आंदोलन. जर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही तर यापेक्षा जास्त मोठं आंदोलन मंत्रालयावर करू आणि तेही शिवसेना स्टाईलने, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात दिला. 4 महिन्यापूर्वी ईव्हीएमवर आमदार झालेले आता मतपत्रिकेवर सह्याद्री कारखाना निवडणुकीत निम्मी मते देखील त्यांना मिळाली नाहीत. रोहिणी खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडमध्ये एकहाती सह्याद्री कारखान्यावर आपली सत्ता आणली. त्यामध्ये भाजपाच्या आमदाराचा हा दारुण पराभव झाला होता. सिलेंडर हे 50 रुपयांनी महागले. लाडक्या बहिणींना खुशखबर, आता घ्या हे सरकारी गिफ्ट. अगोदरच 2100 रुपये न मिळालेल्या बहिणी यामुळे सरकारवर अजून कोपणार की पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तनिषाच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार. डॉक्टर घैसास यांचा राजीनामा. परंतु डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई सरकारने अजून केलेली नाही. तर राहू केतू डोक्यात आले आणि डॉक्टरांनी 10 लाख रुपये डिपॉझिट मागितले. हॉस्पिटलचे केळकर यांचा अजब तरकट. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.